शेतकरी, कामगार, मजूर यांच्यासाठी धावून जाणारे शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर खडखडून टीका केलेली आहे. कुठे जरी अन्याय होत असेल तर सर्वप्रथम धावून जाण्याचं काम शेतकरी असेल किंवा महिला वर्ग असेल, कोणत्याही ठिकाणी जर अन्याय होत असेल तर रविराज साबळे पाटील सध्याच्या काळात एकच नाव चर्चेत हे की देत लगेच त्या ठिकाणी धावून जात असतात मित्रांनो. आणि त्यांनी आता जे गद्दार हे ते 6 गद्दार खासदार फुटून गेले त्यांच्यावर खरमरीत टीका केलेली. आणि त्यांच्याच मतदारसंघातील आमदार ओमराजे निंबाळकर यांचं त्यांनी ज्यावेळेस पुरामध्ये अडकलेल्या लोकांना काढलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचं कौतुकसुद्धा केलं होतं बरोबर. पण आता त्यांनी गद्दारी केल्यामुळं त्यांनी त्यांच्या खरपूस असा समाचार घेतलेला आहे. मग त्या ठिकाणी कोणी असो हाडभीड न ठेवता त्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत ते मागं हटत नाही. पाठीमागं बघितलं असेल मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी ज्या बाबुराव बोद्रेंनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे बुडवले त्यांच्यासाठी मोठं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. मित्रांनो, ऐकू मीडियाच्या माध्यमातून धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी कळताच रविराज साबळे पाटील यांनी ओमराजेंचा चांगलाच समाचार घेतला. आमच्या धाराशिवचं बी गद्दार निघालं, किती रुपयात विकलं त्यालाच माहिती, पण जॅक अन पाण्यावर जनतेने डोक्यावर घेतलं, त्यानंच इमान इकलं अन गद्दार झाला. राजीनामा दे अन जा बोंबलत जायचं तिकडं. आत्तापर्यंत आपल्याला केवळ सहानुभूती म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं, पण शेवटी आपणही गद्दारच निघालात. तानाजी सावंत यांच्याबरोबर रात्रीच्या अंधारात पुण्यावरून चार्टर्ड विमानात चोराप्रमाणे दिल्लीला निघून जात आहे. असल्या गद्दारांना जिजाऊ साहेबांचं महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. कोणी कुठेही गेलं तरी शिवसैनिकांना काही फरक पडणार नाही. धाराशिव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आमच्या धाराशिवचं बी गद्दार निघालं. आता खुळखुळा घ्या आणि वाजवत बसा, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत नाहीत. किती रुपयात विकलात हे तुमचं तुम्हाला माहिती, पण धाराशिवच्या जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. मतदान मी स्वतः केलं होतं. पुरामध्ये उडी मारून लोकांचे जीव वाचवले, तारीफ केली होती. पण तुम्ही गद्दारी करणार नाहीत असंच कायम वाटलं म्हणून कायम सपोर्ट होतात, पण तुम्ही पण गद्दारच निघालात. किती रुपयांमध्ये विकलात? जनतेच्या मतांचा किती रुपयात काळा बाजार केला मला माहित नाहीये, पण केंद्रात अस्तित्वात असणाऱ्या सरकारचा हा घोडे बाजार म्हणजे डिलिमिटेशन बिल आणण्याचा प्रपंच आहे. हो, आधी आप फोडली, त्यानंतर आता शिवसेना पण परत एकदा फोडली. आता पुढचा नंबर समाजवादी पार्टीचा आहे, त्याच समवेत तृणमूल काँग्रेस पण फोडली. हो ना, हेच करायचे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम आहे. गद्दारी करणाऱ्यांनो, भविष्यामध्ये तुम्हाला जनता तर धडाच शिकवेल, पण जनतेने आता सजग व्हायची आणि जागृत व्हायची वेळ आहे. हे जे लोकप्रतिनिधी चंद पैशामध्ये इकून, स्वतःला इकून गद्दारी करण्यामध्ये व्यस्त आहेत, यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. लोकशाही धोक्यामध्ये आहे. एकाधिकारशाहीकडे भारताची वाटचाल चालू आहे आणि हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. पण गद्दारी करणाऱ्यांनो, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही कामदार नाही, गद्दार निघालात आणि हा काळा डाग कधीच पुसणार नाही. मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.